ज्या वेळेस अर्जुन दिंगमूढ होऊन दुःखी होऊन गांडीव धनुष्य हातातलं टाकून दुःख आणि खेद करीत बसला आणि शांत झाला, मरण्याकरता तयार झाला, मारण्याकरता नाही. भगवान गोपाल कृष्ण त्याला शिकवतायत, बोलताना आता सुरू करतायत. भगवान गोपाल कृष्ण बोलतायत आणि अर्जुन नाही, धृतराष्ट्राला संजय ते सांगतोय, ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत. कुतस्त्वा कश्मलमेदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम स्वर्गम कीर्तिकरम अर्जुन. हे अर्जुना, आर्यांना न शोभणारे, स्वर्ग न देणारे, अपकीर्ती करणारे हे पाप तुला या रणात कोठून उत्पन्न झाले. बाप्पासाहेबांचं समगीत या श्लोकावर, अनार्याणा साजे असे अवेळी हे पाप कसे, आर्यांची ही नाही नीती ह्या आणि अकीर्ती दुर्गती. माऊलींच्या ओव्या म्हणे, अर्जुना अधिपाही हे उचित काय ये ठाई, तू कवण हे काय करीताशी. अर्जुना, या रणभूमीवर असा शोकमोह उपयोगी आहे काय? तू कोण आहेस, हे काय करीत आहेस याचा आधी विचार कर. मोठी माणसं तीच होतात ज्यांना आपल्या समोरचं कार्य आणि ध्येय दिसतो. लहान माणसं ती असतात ज्यांना आपल्या समोरचं कार्य आणि ध्येयही दिसत नाही. आपला खरा उपयोग काय हे ज्याला कळत नाही. संसारामध्ये अनेक गोष्टीमध्ये आपण इथे फसतो. उदाहरण सांगतो. मेडिकलला, इंजिनिअरिंगला विद्यार्थी गेला, 12वीला विद्यार्थिनी गेली. 1 वर्ष ईश्वराने असं दिलेलं आहे तुम्हाला की ज्ञानेश्वरांच्या भाषेत झडझडूनही वहिला निघ, झटकून समोर आलं पाहिजे सर्व शक्तीनिशी. त्याच वेळेस मोह उत्पन्न झाला. माझी आई मला सोडून जेवत नव्हती, संपलं. मला घरी मसाला डोसा आठवतो, घरी गेल्यानंतर काय काय करून देत होती, आणि ह्या लॉजमध्ये मला हे मिळत नाही. काय होईल? अनेक पोरं ह्या मोह ममतेनी मायेनी संपलेले. कारण माता अशा मोह ममतामयी असतात. पोरग चाललं की रडत बसतात, पोरगी चालली की रडत बसतात. सासरी पोरगी निघाली की सगळ्यात जास्त आई रडते म्हणून पोरगी रडते. का रडते? सून जाताना रडा ना. हा, ती येत नाही म्हणली सासरून तर रडते, जाताना रडत नाही. आई रडते, मोह उत्पन्न करते तिच्या मनामध्ये, आणि ते चित्र तिला सारखं बोचतं नंतर पुढे. ह्या मोह ममतामयी माता कर्तव्यच्युत पोरांना आणि पोरींना करतात, कारण त्या स्वतः आसक्त असतात. आणि ही पोरं समोर असं चित्र आईचं दिसत असतं, तिचा लाड दिसत असतो, तिचं प्रेम आसक्तीयुक्त दिसत असतं, हे पुढे सरकतच नाही. मोठ्या माणसांना जी पोरं मोठी होती ते ह्या मोह ममतेमध्ये अडकत नाहीत. नेपोलियन बोनापार्ट हा नेपोलियन गरिबाचा धनगराचा मुलगा आहे. वडील नाही आहेत, एक फक्त आई आहे, एका खेड्यामध्ये राहते, आणि ती स्वप्न उराशी बाळगते. बाळा, एक पत्र लिहिलेलं आहे तिने नेपोलियनला. रोज फोन होत नाहीत, म्हातारी येऊ शकत नाही भेटायला, पोराला पाठवलेलं आहे. एका न्हाव्याच्या घरी छोट्या खोल्यामध्ये, एक खोलीमध्ये नेपोलियन राहतोय. मुलं येतात, चल रे, त्या काळात काय नाटक पिक्चर असेल चल पाहायला. ॲम्बिशन्स आहेत, खेळायला चल, फुटबॉल व्हॉलीबॉल काय असेल ते. रोज पोरं यायची आणि जायला याचं मन करायचं. ती स्वतः
घर मालकीन देखील म्हणत असे. वेडा आहे, वेडा. त्याला वेडा म्हणायचे, पागल म्हणायचे. ती पुस्तकातच रात्रंदिवस राहतो. पत्र आईचं खिशात ठेवलेलं होतं. त्या आईच्या पत्रामध्ये लिहिलं होतं, बाळा तुला फ्रान्सचा बादशाह व्हायचंय, फार मोठं व्हायचंय ह्या देशाचं. उराशी बांधते, धनगराची बाई, खेड्यातली. वडील नाही आहेत, गरिबी परिस्थिती आहे. तुला फार मोठं व्हायचं रे. माझं स्वप्न आहे की तू फार मोठा व्हावास. बस आठवायचं ते चित्र, आईचं पत्र आठवायचं, शांत व्हायचं. खूप टिंगल टवाळी करायचे. ती बाई देखील टिंगल करायची. हा निघून गेला. पण एके दिवशी फ्रान्सचा हा बादशाह झाल्यानंतर, सेनापती झाला, घोड्यावरून टप 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 करीत आला. त्या दरवाजासमोर दरवाजा ठोठावला. ती बाई तर घाबरली. बाप रे, कोण आला? मी नेपोलियन बोनापार्ट. त्यावेळेस नाव वेगळं होतं, नंतर नाव नेपोलियन धारण झालं. तिनं दरवाजा उघडला, कापाई लागली. बापरे, एवढा मोठा बादशाह आपल्या समोर आला, ओळखलं का म्हणे मला? ती नाही म्हणाली. मी आहे म्हणले, तो तुमच्या इथे विद्यार्थी राहत होता. तिला सांगितलं, माते तू मला सारखं म्हणायचीस ना, वेडा आहे, पागल आहे. तुझा वेडा नेपोलियन तुझ्या समोर उभा आहे. मी जर पागल झालो नसतो, वेडा झालो नसतो अभ्यासासाठी, तर आज फ्रान्सचा भाग्यविधाता बनण्याचं स्वप्न मी साकार करू शकलो नसतो. तुझा वेडा तुझ्या समोर उभा आहे. तुझ्या मोहात जर मी अडकलो असतो आणि सगळ्यांच्या मोहात अडकलो असतो, हे स्वप्न मी साकार करू शकलो नसतो. आता मी तुला जे देणार आहे, तिला फार मोठी संपत्ती दिली, कारण तू एक प्रकारची माझी माता आहेस. माझं तू फार काळजी घेत होतीस. संपत्ती दिली, मोठा बंगला दिला आणि पूर्ण उपजीविकेचं साधन दिलं. पाच छोटी ही जी माणसं असतात ना, ही माया, मोह, ममता. भगवान कृष्ण एकांतात रडत असत गोपिकासाठी. पण महाभारतीय हे सांगताना, भगवद्गीता अवतीर्ण होताना किंवा एवढं महाभारत करताना आणि सगळे पोरं बुडवताना, हा प्रत्येक वेळेस वेगळ्या स्टाईलनी वागला. ती स्टाईल आपल्याला आली पाहिजे. आम्ही एक वेळ कोणाचे तरी पुत्र आहोत, ती भूमिका वेगळी असेल. कोणाचे पती आहोत, ती भूमिका वेगळी असेल. कोणाचे पिता आहोत, ती भूमिका वेगळी असेल. पण एक समाजाचे देखील फार मोठे आधारस्तंभ आहोत, ती भूमिका वेगळी आहे. आम्ही भगवंताचे भक्त आहोत, ती भूमिका पुन्हा वेगळी आहे. राष्ट्रभक्त आहोत, ती भूमिका वेगळी आहे. सामाजिक कार्यकर्ते आहोत, ती भूमिका वेगळी आहे. अनेक दालनं आहेत आम्हाला. अनेकांच्या इच्छा, आकांक्षा आमच्याकडे ठेवलेल्या आहेत. आणि प्रत्येक वेळेस तुमचं वागणं एक वेगळं असलं पाहिजे. आपलं एकच वागणं असतं. संसार एक, संसार, संसार दोन्ही, संसार आणि संसार तीन, संसार नंतर मृत्यू, काहीच नाही. अशा भूमिका बजावल्या पाहिजेत. ही भगवद्गीता आपल्यालाही आज शिकवते. अनेक पापुत्रे. महाराजा जनक, महाराणी काय नाव होतं? जनकांची पत्नी, सीतेची माता सुनयना. वा, सुनयना. ज्या वेळेस राम, दोघांचं दोन उदाहरणं देतो म्हणजे लक्षात येईल. राम वनवासाला निघताच सीता बरोबर जाते, हट्ट धरते, निघते. त्यावेळेस सगळ्या ह्या जणी आणि सगळं नगर दुसऱ्या दिवशी भरतासहित तिथे येतं, एका पर्वतावरती. चित्रकूट. चित्रकूटाच्या तिथे येतात. पहिल्यांदा जनकापुढे एक प्रश्न समोर येतो.
आपला जावई आपल्या मुलीला घेऊन 14 वर्ष वनात जाणारे, राज्य सुख उपभोगणार नाही, सासरा म्हणून काय परिस्थिती असेल हो सांगा बरं. आणि वशिष्ठ ऋषी आणि सगळे लोक समजावत आहेत, कैकई देखील समजावते, मी चुकले, मला क्षमा करा आणि तू ये राजा हो. प्रत्येक जण. राम म्हणतात नाही, मला पित्याचं वचन पूर्ण करायचंय, पित्याची आज्ञा. प्रजाजन सांगतायत, माता कौशल्या सांगतेत, स्वतःचे गुरु सांगतायत, वशिष्ठ, भरत सांगतोय, कैकई वापस घेते. चान्सेस किती होते. पण राम म्हणतात नाही, धर्म सांगतो मी माझी पित्याची आज्ञा, मी दिलेलं वचन पाळलं पाहिजे. माता कैकेयीला दिलेलं वरदान ते प्रमुख आहे, हे प्रमुख नाही. आणि न्याय कसा करावा हा प्रश्न समोर येतो. तितक्यात महाराजा जनक येतात सुनयनेला घेऊन आणि महाराजांना बसवतात जज म्हणून. आता सासराने कोणाकडे बोलावं सांगा बरं. आपण जर सासरे असतो, आपण तर आधीच इंटरफिअर करतो, कोणी न बोलण्याच्या आधीच त्या पोरीच्या जीवनात पूर्ण इंटरफिअर करून टाकतो. छे छे, तुझ्या सासूचं तर तू बिलकुल ऐकू नको, तुझ्या नवऱ्याचंही ऐकू नको, मी सांगते ना, मी 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 ते ऐकायचं. सगळं इंटरफिअरन्स चालतो. महाराजा जनकापुढे प्रश्न आहे, याच्यासाठी दिली होती का सीता वनात जायला? आणि जनकाला स्वतः राम म्हणतात, येस मला मान्य आहेत, माझे सासरे जज झालेले या ठिकाणी, मला मान्य आहे, ते सांगतील ते मी फायनल करेल. ते म्हणाले मी राज्य सुख उपभोगील, ते नाही म्हणाले मी वनात जाईल. सगळेजण त्यांच्यावर सोडतात. महाराज ज्यावेळेस बसले ॲज अ जज म्हणून, त्यावेळेस ते सासरे नाहीत हे विसरले. भूमिका पहा कशा बजावताना असतात. आणि त्यांनी सांगितलं नाही, वनात गेलं पाहिजे. बायको, आपण जर आपल्या बायका असत्या तर काय बोलल्या असत्या? तुम्ही म्हणता माझ्या पोरीचं वाटोळं तुम्ही केलं, 14 वर्षपर्यंत जनकाचं नरक करून टाकला असता सुनयनेने. 14 वर्षपर्यंत ते तर गेलेच होते, पण जनकाला रोज नरकात जावं लागलं असतं. तुम्ही 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 वाटोळं केलं. आपला निर्णय जर चुकला ना पोरीविषयी, तर बाया तशाच म्हणतात, तुम्ही तुम्हीच म्हणले हो याला द्या, मी तर म्हणले होते हा कसा दिसायला गोबडासारखा. पण सुनयना, दुसरं सुनयनेचं सांगतो, नाही बोलली कधी. सुनयना आपल्या तिन्ही, तिच्या सगळ्या मुली दिल्या होत्या ना, मांडवी, श्रुतकीर्ती, सीता, उर्मिला. एक मानलेली पुत्री सीता आणि तिन्ही स्वतःच्या मुली आहेत. ज्या वेळेस तिघींना ही सुनयना काय म्हणते, आपण काय म्हणलो असतो, फक्त पहा आपण काय म्हणलो असतो. तिन्ही पोरींना म्हणते 14 वर्षपर्यंत माहेरचं तोंड पाहायचं नाही म्हणणारी सुनयना आहे. आता ती माता नाही आहे त्या पोरींची, ती एक टीचर आहे, धर्माधिष्ठित टीचर आहे. लक्षात घ्या, अनेक भूमिकेतली पात्र कशी आहे ती. भगवान कोणत्या अधिकाराने कोणत्या स्टाईलने सांगतात, अर्जुन चूक बोलला नव्हता, पण आज कर्तव्य कर्म काय होतं हे सांगतायत.